जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या हृदयातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. योहानाचा शुभवर्तमान अध्याय 7 वचन 37. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, तसा तो अतिशय सर्वसाधारण घरामध्ये जन्मलेला. पाठीशी भावंड होती, आई वडील होते, सर्व काही व्यवस्थित चाललेलं आणि अचानक दुसरं महायुद्ध सुरू झालं. आणि त्या दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरती एक एक करत त्याच्या कुटुंबातील सगळी माणसं निघून गेली. उरले फक्त वडील. तो आणि वडील त्यांच्या घरामध्ये राहायचे. त्याचं वय साधारण आता 18 वर्षाचं झालेलं. कोळशाच्या खाणीमध्ये तो कामाला लागलेला. दिवसा सगळा दिवस कोळशाच्या खाणीमध्ये काम करायचं. संध्याकाळी वडिलांकडे यायचं, बसायचं, रोजरीची प्रार्थना करायची आणि रात्रीचं जेवण घेऊन विश्रांती घ्यायची. अधूनमधून रात्री जाग यायची. त्याही वेळेला त्याला दिसायचं की वडील आपल्या बिछाण्यापाशी गुडघे टेकून रोजरीची प्रार्थना करत आहेत. कुठेतरी अंतःकरणामध्ये श्रद्धेची ज्योत प्रज्वलित होत राहिली, फोफावत राहिली. आणि एक दिवस तो कामावरून परत आल्यानंतर त्याने सहज नेहमीप्रमाणे साथ घातली, डॅडी. आणि डॅडीचा रेस्पॉन्स नाही. दोनदा तीनदा त्याने हाक मारून बघितली, डॅडींचा रेस्पॉन्स नाही. आणि मग मध्ये गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की डॅडी शांतपणे बिछाण्यावरती पहुडलेले आहेत, हातामध्ये रोजरी तशीच आहेत आणि शरीर मात्र थंडगार पडलेलं आहे. ते बघितल्यानंतर त्याच्या काळजाचा ठोका चुकला. आपल्या संपूर्ण जीवनामध्ये आता आपलं कोणीच राहिलेलं नाही. त्या क्षणाला त्याने स्वतःला परमेश्वराच्या हाती सोपवलं. डोळ्यासमोर 2 पर्याय होते. त्या देशाच्या नियमानुसार एकतर सैनिकामध्ये दाखल व्हायचं, तर दुसरीकडे पुढला आपला जीवनाचा मार्ग निवडायचा. आणि मग त्याने जीवनाचा मार्ग निवडला. तो सेमिनरीमध्ये दाखल झाला. अभ्यासाला त्यांनी सुरुवात केली. आपल्या लोकांचे हाल त्याच्या डोळ्यासमोर दिसत होते की ह्या महायुद्धामुळे काय लोकांची अवस्था झालेली आहे. ह्या जगाला कशाप्रकारे शांतीचा संदेश देता येईल, ह्या जगाला कशाप्रकारे प्रेमाचा संदेश देता येईल, हे जीवन किती सुंदर आहे, हे कसं काय लोकांना सांगता येईल. त्यासाठी त्याने बरेच कष्ट घेऊन चांगल्या प्रकारे परीक्षा पास केल्या. धर्मगुरू झाला. अगदी बालवयामध्ये, लहान वयामध्ये बिशप झाला. अगदी लहान वयामध्ये 58व्या वर्षी कार्डिनल झाला. आणि मग सहज कार्डिनल पदी असतानाच पोप पदाच्या निवडणुकीसाठी गेला. त्या ठिकाणी पोप म्हणून निवडून आले आपले पोप जॉन पॉल दुसरे. प्रेज द लॉर्ड. हा संपूर्ण प्रसंग कशासाठी आपल्यासमोर उभा करण्यात आलेला आहे? पोप जॉन पॉल दुसरे ह्यांचं नंतरचं जे जीवन आहे, 58व्या वर्षापासून तर मरेपर्यंत 27 वर्षे पोप म्हणून संपूर्ण जगावरती त्याने आपल्या पितृत्वाचं छत्र उभं केलं. स्वतःच्या जीवनावरती जणू काही कुठल्याच प्रकारचं छत्र राहिलेलं नव्हतं. सगळं छप्पर जणू काही परमेश्वर घेऊन गेलेला होता. अशा पार्श्वभूमीवरती पोप जॉन पॉल दुसरे ह्यांच्या जीवनामध्ये अशा घटना घडतात. आणि उरलेलं संपूर्ण जीवन आहे त्याचं वर्णन त्यांनी कसं केलेलं आहे बघा. माझं जीवन श्रद्धेचा सोहळा, संपूर्ण जीवन श्रद्धेचा सोहळा. आणि मग त्यांनी कितीतरी अशी परिपत्रकं लिहिलेली आहेत की ज्यामध्ये सातत्याने ह्या विषयावरती भाष्य केलेलं आहे. तरुणांना त्यांनी सांगितलेलं आहे तुमचं जीवन म्हणजे वसंत ऋतू. कॅरिझमॅटिक लोकांना सांगितलेलं आहे तुमचं जीवन म्हणजे श्रद्धेचा महासोहळा. आपल्या सर्वसाधारण ख्रिस्ती लोकांना त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जर मनापासून ख्रिस्ती जीवन जगलात तर संपूर्ण जीवन तुमचा सोहळा होऊ शकतं. आणि म्हणूनच आज आपण त्या सोहळा ह्या विषयावरती चिंतन करणार आहोत. योहानाचं शुभवर्तमान अध्याय 7. हे संपूर्ण जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाचा सोहळा साजरा केला जात आहे. त्याकडे जाण्या अगोदर आपण थोडंसं येशूच्या जीवनाकडे बघायचं. कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचा संपूर्ण जीवन हा एक श्रद्धेचा, अध्यात्माचा आगळा वेगळा सोहळा होता. त्याचा जन्मच कशा प्रकारे झालेला आहे बघा. नुसता त्याच्या येण्याच्या अगोदर कितीतरी संदेष्टांनी भाकितं केलेली. यशाया संदेष्टा अध्याय 7 वचन 14. कुमारी गर्भवती होईल आणि पुत्र प्रसवेल, त्याला इम्मॅन्युएल म्हणजे आमच्याबरोबर देव असं म्हटलं जाईल. मिखाचं पुस्तक अध्याय 5 वचन 2.
की हे बेथलेम एफ्राता, तू इस्रायलच्या सगळ्या सरदारामध्ये कनिष्ठ आहेस असं मुळीच नाही. तुझ्यामधून अशा प्रकारचं एक सरदार निपजेल की जो माझ्या इस्रायली लोकांचा प्रतिपाळ करणार आहे. अशा प्रकारे कितीतरी वचनं. आणि मग जॉन द बॅप्टिस्ट येतो, त्याच्या आगमनाची पूर्वतयारी करतो. एक देवदूत येऊन पवित्र मरियेला त्याच्याविषयीची पूर्वसूचना देतो. त्याच्या जन्माचा देखील सोहळा केवढा मोठा की स्वर्गातून देवदूत उतरतात, त्या बेथलेमच्या माळ रानावरती संगीत गातात, त्या ठिकाणी एवढा मोठा प्रकाश झोत चमकतो. ते मेंढपाळ जाऊन सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगतात, एक सोहळा साजरा करतात. पूर्वेकडचा तारा चमकू लागतो आणि त्या ठिकाणी राजे महाराजे येतात. मोठा सोहळा त्याच्या जन्माच्या वेळेला साजरा केला जातो. हा सोहळा साजरा केला जात असताना सुद्धा ही वाट काटाकुसळ्याची होती ह्याची जाणीव देखील जणू काही शुभवर्तमानकार ठेवत आहेत आणि त्याच्यावरती आलेली संकटं देखील सादर करत आहेत. परंतु ही संकटं कोणत्या प्रकाशात आपल्याला पाहायची आहेत, त्याच्या जीवनाचा हा संपूर्ण जो सोहळा आहे त्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती पाहायची आहेत. आणि म्हणूनच ज्या ज्या लोकांना त्याचं दर्शन घडलं, त्याचा स्पर्श झाला, त्याचे शब्द ऐकायला मिळाले, त्या सगळ्यांच्या जीवनाचा देखील एक वेगळा सोहळा त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. एक अनुपम की ज्याला उपमा देऊ शकत नाही अशा प्रकारचा सोहळा. त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळेला देखील आकाश उघडतं, पवित्र आत्मा कबुतरासारखा येतो, देवपिता वाणी करतो त्या ठिकाणी, हा माझा परमप्रिय पुत्र आहे. आगळा वेगळा सोहळा. तोपर्यंत कोणाचा बाप्तिस्मा झाला नव्हता का? हजारो लोकांनी त्या ठिकाणी बाप्तिस्मे घेतलेले, परंतु हा एक आगळा वेगळा असा सोहळा साजरा केला गेला. त्याच्या संपूर्ण 3 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कितीतरी लोकांच्या जीवनाला स्पर्श करून त्यांचं जीवन त्यांनी एक सोहळ्यासारखं सजवलं. आणि आपण योहानाच्या शुभवर्तमानाचा ह्या दिवसामध्ये अभ्यास करत आहोत. त्या योहानाच्या शुभवर्तमान अध्याय पहिल्यापासून तर शेवटपर्यंत हा प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन म्हणजे एक सोहळा कसा आहे ते आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे की कशा प्रकारे संत योहान शुभवर्तमानकार आपल्याला सांगतो, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता. म्हणजे त्याचा सोहळा कुठून सुरू झालेला आहे? नुसता ह्या पृथ्वी तलावरती नाही, स्वर्गामधून सुरू झालेला आहे. अश्वत्थ नावाचं एक वृक्ष असतं, त्या वृक्षाची मुळं स्वर्गात असतात आणि फळं ह्या पृथ्वी तलावरती असतात. अगदी त्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताची मुळं स्वर्गामध्ये आणि फळं ह्या पृथ्वी तलावरती. अशा प्रकारचा त्याच्या जीवनाचा तो सोहळा. काना येथे लग्नसमयी सोहळा सुरू आहे, अडचण निर्माण झालेली आहे आणि त्याने नुसतं रांजण पाण्याने भरा, ते पाणी आता भोजन कारभाराकडे न्या, अशी 2 आज्ञा दिल्या आणि त्यानंतर मोठा सोहळा त्या ठिकाणी साजरा केला गेला. सहज तुम्ही आता कल्पना करू शकता की नक्की त्या नाझरेत आणि गालिलातील त्या परिसरामध्ये, त्या काना इथल्या गावामध्ये त्या सोहळ्याविषयी केवढं बोललं गेलं असेल. कोणाचंच लग्न तोपर्यंत झालं नव्हतं, कोणाच्याच घरी कधी जेवण कमी पडलं नव्हतं आणि द्राक्षरस कमी पडला नव्हता. परंतु इथे मात्र हा वेगळ्या प्रकारचा सोहळा प्रभू येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीमुळे साजरा झालेला आहे. आपण स्वतःला एक भाग्यवान समजलं पाहिजे की आपल्या जीवनाचा देखील एक सोहळा साजरा होत आहे आणि त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त, पवित्र मरिया, सर्व संत एक महान अशी भूमिका बजावत आहेत. म्हणून हा सोहळा आहे ह्याची माणसाने कधीच विस्मरण होऊ द्यायचं नसतं. निकोदेमस सारखा माणूस, मोठा शिकलेला, पुरुषांतला पुरुषी, एक चांगला नावाजलेला प्रतिष्ठित असा माणूस, त्याच्या जीवनामध्ये थोडाफार काळोख होता. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामुळे, त्याच्या वाक्यामुळे संपूर्ण त्याचं जीवन पालटून जातं. त्याच्याही जीवनाचा एक आगळा वेगळा सोहळा त्या ठिकाणी सुरू होतो. हे आपण अध्याय 3 मध्ये अभ्यासलेलं आहे. ज्या ठिकाणी सोहळा साजरा करायचा, ज्या ठिकाणी सणवार साजरे करायचे, त्या ठिकाणी बाजारपेठ झालेली आहे. अशा वेळेला हातामध्ये चाबूक घेणारा परमेश्वराचा तो पुत्र, त्याला नक्की काय हवं होतं? माझ्या घराला सर्व राष्ट्रीय प्रार्थना मंदिर म्हणतील, परंतु तुम्ही तर ती लुटारूंची गुहा केलेली आहे. मला ह्या जगामध्ये लुटारूंची गुहा नको आहे. मला ह्या ठिकाणी अशा प्रकारचे सण सोहळे पाहिजेत. कोणत्या प्रकारचे सण सोहळे? ज्यामध्ये माझ्या परमेश्वर पित्याला पुरेशा प्रमाणामध्ये आराधना आणि भक्ती आणि पूजा दिली जाईल, प्रार्थना दिली जाईल, धन्यवाद आणि गौरव दिले जातील. त्यासाठी त्याने त्या मंदिराचं शुद्धीकरण केलं. त्यानंतर आपण पाहतो की शोम्रोनी स्त्री, तिच्याही जीवनामध्ये कशा प्रकारे परमेश्वराने वसंत ऋतू फुलवलेला आहे की एक चुकीच्या दिशेने चालणारी व्यक्ती
ती संपूर्णपणे आपल्या जीवनामध्ये बदल करून घेते, आपल्या गावात जाते, संपूर्ण गाव त्याच्या चरणापाशी आणते, ते गाव देखील त्याला आमंत्रण देतं, त्या गावामध्ये तो 2 दिवस राहतो. केवढा मोठा सोहळा त्यावेळेला साजरा झाला असेल. 38 वर्षे एखादा मनुष्य बिछाण्यावरती पडून आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला स्पर्श करून बरं करतो. तो घरी गेला असेल, केवढा मोठा सोहळा. त्यानंतर 5,000 लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा जेवण दिलेलं आहे, एवढा मोठा प्रसंग त्यांनी कधीच आयुष्यात पाहिला नसेल. 5,000 पुरुष, मग स्त्रिया वेगळ्या, मुलं वेगळी, 15,000 ते 20,000 लोक जणू काही एकाच वेळेला जेवून उठतात. एवढा मोठा सोहळा त्यावेळेला साजरा झालेला आहे. ते झाल्यानंतर सुद्धा तो सोहळ्यामधून बाहेर पडतो, गुपचूप एकांती जातो, कारण त्याचा सोहळा कुठून असणार होता? परमेश्वराकडून असणार होता. शिष्य घाबरलेले आहेत. अशा वेळेला तो चालत येतो पाण्यावरून. एक वेगळा सोहळा पुन्हा एकदा त्या ठिकाणी. आपण जन्मांधावरती चिंतन केलेलं आहे की आयुष्य ज्या माणसाने जन्मापासून काळोखात घातलेलं आहे, त्याला कुठल्याही प्रकारे गंधाची वार्ता नाही, रंगाची वार्ता नाही, कुठल्याही प्रकारे काय चाललेलं आहे जगात काही दिसत नाही. अशा माणसाचं जीवन तो प्रकाशाने उजळून टाकतो आणि एक वेगळा रोषणाईचा सोहळा त्या माणसाच्या जीवनामध्ये सुरू होतो. हे आपण पाहिलेलं आहे. माणसाच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा सोहळा असावा म्हणून स्वतःचा प्राण अर्पण करणारा हा उत्तम मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. लांडगा पाहून पळून जाणाऱ्या मोलकऱ्यासारखा तो नाही, तर तो माणसाला सोहळ्यासारखं वागणूक मिळावी म्हणून आपलं रक्त द्यायला, आपलं देह द्यायला सुद्धा तयार आहे. असा प्रभू येशू ख्रिस्त उत्तम मेंढपाळ. लाजरसच्या विषयी आपण चिंतन केलं. कशा प्रकारे त्या कुटुंबामध्ये केवढं दुःख निर्माण झालं असेल. लाजरस बाहेर आल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये जो मोठा सोहळा निर्माण झाला. आणि तुम्ही ऐकलेलं आहे की त्यानंतर सायप्रस ह्या ठिकाणी जाऊन 30 वर्षे बिशप म्हणून लाजरस ह्यांनी परमेश्वराची सुवार्ता पसरवलेली आहे. आगळा वेगळा सोहळा. अध्याय 12 पासून तर अध्याय 20 पर्यंत आणखी एक वेगळ्या प्रकारचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. प्रभू येशू ख्रिस्ताचा दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थान, एक आगळा वेगळा सोहळा. आता ही सगळी पार्श्वभूमी डोळ्यासमोर ठेवायची आणि आपण स्वतःला पहिला मूलभूत प्रश्न विचारायचा. सोहळा हा शब्द ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर काय येतं? बऱ्याच वेळेला जागतिक चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसत असतं. त्या जागतिक चित्रामध्ये काय आहे? भरपूर खायचं प्यायचं, आपल्या संपत्तीचं प्रदर्शन करायचं, भरपूर अन्नाची नासाडी करायची, 2-2, 3-3, 4-4, 5-5 दिवस जेवणावळी उठवायच्या, ह्याला आपण सोहळा मानतो. परंतु श्रद्धेचा सोहळा अशा प्रकारचा नसतो. मठवाशी असं म्हणतात की संपूर्ण आयुष्य त्यांचा उपवास काळ असल्यासारखं जीवन जगतात, पण त्यांच्या जीवनामध्ये केवढा तो श्रद्धेच्या सोहळ्याचा आनंद असतो, ती शांती किती असते, ते निरागस चेहऱ्यावरचं ते हास्य किती सुंदर असतं. हे सगळं बघितल्यानंतर माणसाने विचार करायचा असतो, सोहळा म्हणजे नक्की काय आहे? त्या सोहळ्यामधला आनंद कोणत्या प्रकारचा आहे? हा प्रभू येशू ख्रिस्ताचा जो आनंद आहे तो आपल्याला आता अध्याय 7 मध्ये शोधून काढायचा आहे. अध्याय 7 मध्ये प्रसंग कसा आहे बघा. अध्याय 7 वचन 2. यहुद्यांचा मंडपाचा सण जवळ आला होता आणि येशू वर यरुशलेमेमध्ये जातो असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आणि मग तिथे त्या ठिकाणी चर्चा सुरू होते. त्याचे भाऊ आहे, त्यांची चर्चा सुरू आहे. तू जाणार आहेस का? तू जाऊ नकोस, तुला त्या ठिकाणी दगडमार करण्यासाठी थांबलेले आहेत. आणि मग तो गुपचूप त्या ठिकाणी जाणार आहे. अशा प्रकारची सगळी चर्चा भावंडामध्ये सुरू आहे. आणि मग साधारण अर्धा झालेला आहे सोहळा. मंडपाचा सोहळा 8 दिवस पुरायचा. थोडीशी माहिती लवकरच मी त्याविषयी बोलणार आहे. कोणकोणत्या प्रकारचे सोहळे इस्रायली लोकांमध्ये होते, त्यामधील मंडपाचा हा एक सण म्हणजे मोठा सोहळा. आणि तो अर्ध्यावरती आलेला आहे. अशा वेळेला प्रभू येशू ख्रिस्त सगळ्या लोकांसमोर जाऊन प्रवचन द्यायला उभा राहतो. आणि मग साधारण आता सण संपत आलेला आहे. अशा वेळेला सांगतो, जे वाक्य तुम्ही सुरुवातीला ऐकलं ते, की जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या हृदयातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. हे शब्द त्या ठिकाणी त्यांनी उच्चारलेले आहेत. त्या अध्याय 7ला हा अशा प्रकारे मंडपाच्या सणाचा एक कॅनव्हास आहे किंवा पार्श्वभूमी आहे. यहुदी समाजामध्ये 7 वेगवेगळ्या प्रकारचे सोहळे साजरे केले जायचे. पहिला सोहळा असायचा तो वल्हांडणाचा सोहळा. त्या वल्हांडणाच्या सोहळ्यामध्ये एकूण 10 मुद्दे असायचे.
वल्हांडणाचा सण असेल तर पहिल्या प्रथम घरातलं खमीर बाजूला काढायचं. काय नक्की संदेश आहे? परमेश्वराला भेटायचं असेल तर हृदय शुद्ध ठेवायचं. त्यासाठी परुषांचं खमीर, हेरोदाचं खमीर ह्याच्यापासून तुम्ही सावध राहा असं सांगण्यात आलेलं आहे. थोडंसं खमीर गोळा फुगवते, एक पाप. मग आता सिएनाची संत कॅथरीन काय सांगते की तुम्ही पक्षाला दोरीने बांधा की दोरखंडाने बांधा, पक्षी बंधनातच आहे. अगदी त्याप्रमाणे पाप छोटं असो की मोठं असो, मनुष्य पापीच आहे, बंधनातच आहे. त्यासाठी ते सगळं खमीर काढून टाकायचं अशा प्रकारचा आदेश देण्यात आलेला. दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी 7 मेणबत्त्या लावल्या जायच्या. 7 दिवसाचं प्रतीक. परमेश्वर कशा प्रकारे दररोज आपली सोबत करत असतो त्याचं ते प्रतीक परमेश्वराची उपस्थिती. त्या मेणबत्त्या कोणी प्रज्वलित करायच्या? घरामध्ये असलेल्या स्त्रीने प्रज्वलित करायच्या. त्याला नंतर ख्रिस्ती अर्थ देण्यात आलेला आहे की ह्या जगामध्ये परमेश्वराचा खरा प्रकाश आणणारी स्त्री आहे पवित्र मरिया, जी आपण ज्योती माता म्हणतो. आपल्याकडे आहे आकाशी ज्योती ह्या ठिकाणी. ज्योती माता, आ लेडी ऑफ लाईट म्हणजे पवित्र मरिया. नंतर पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी प्रकाशाची रहस्ये रोजरीच्या प्रार्थनेमध्ये अंतर्भूत केली. कारण तो जगाचा प्रकाश, तो प्रकाश ह्या जगात आणण्यासाठी पवित्र मरिया रूपी स्वर्गाचं दार परमेश्वराने वापरलं. म्हणून त्या ठिकाणी ती प्रकाशाची माता, त्याचं एक पूर्वचिन्ह म्हणून यहुदी समाजामध्ये स्त्री त्या ठिकाणी मेणबत्त्या लावायची. मग त्यानंतर 4 द्राक्षाचे प्याले प्राशन केले जायचे. त्या प्रत्येक प्यालासाठी 4 वेगवेगळी नावं आहेत. पहिला जो प्याला आहे बेराक्का. बेराक्का म्हणजे आशीर्वाद. आपण देखील हा शब्द इथे ऐकतो, जो आशीर्वादाचा प्याला आम्ही आशीर्वादित करतो. म्हणजे अशा प्रकारच्या आशीर्वादाने, ब्लेसेड आर यू लॉर्ड गॉड ऑफ इस्रायल, अशा प्रकारे सुरुवात व्हायची ती बेराक्का. आणि मग तो कुटुंब प्रमुख तो प्याला उंचवायचे आणि सर्वांचं स्वागत करायचे. मग त्याच्यानंतर बेखमीर भाकर. त्याच्यानंतर मग मुलगा विचारायचा हे सगळं आपण कशासाठी करतो? मग आपल्या निर्गमाच्या पुस्तकातील वाचन वाचलं जायचं. कशा प्रकारे आमचे पूर्वज बंधनामध्ये होते, इजिप्तच्या गुलामगिरीमध्ये. परमेश्वराने त्यांना कसं मुक्त केलं, तिथून त्यांना कसं बाहेर आणलं, त्या रात्रीचं स्मरण करण्यासाठी आम्ही हा वल्हांडणाचा सण साजरा करत आहोत. त्या कोकराचं रक्त. म्हणून त्या ठिकाणी आता दुसरा प्याला प्राशन केला जातो, जिखरॉन. जिखरॉन म्हणजे आठवणी. त्यासाठी त्या द्राक्षाच्या प्याल्यामधून एक एक थेंब आपल्या प्लेटमध्ये ते टाकतात. 10 थेंब तशा प्रकारे टाकायचे. कसली आठवण आहे? त्यावेळेला 10 पिढ्या इजिप्तमध्ये येऊन गेलेल्या होत्या, त्याची आठवण. कडू भाजी त्या ठिकाणी खाली जायची. कसली आठवण आहे? कशा प्रकारे आम्हाला त्या ठिकाणी इजिप्तच्या गुलामगिरीमध्ये अतिशय वेदनादायी, अपमानास्पद आणि दयनीय अशा प्रकारच्या अवस्थेतून जावं लागलेलं आहे, त्याची ती आठवण. म्हणून तो दुसरा प्याला जिखरॉन. आणि मग त्यानंतर मेन कोर्स, मुख्य जो प्याला जेवण असायचं ते आणलं जायचं. मग त्याच्यामध्ये कोकरू असायचं, त्याच्यामध्ये भाजी असायची, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ असायचे, बेखमीर भाकर असायची. अशा प्रकारचा तो वल्हांडण सण साजरा केला जायचा. आणि मग तिसरा प्याला, आणि त्याचं नाव आहे बेरीत. बेरीत म्हणजे करार. परमेश्वराने जो आपल्याबरोबर करार केलेला आहे त्याचं ते प्रतीक. येशू त्याच्यासाठी शब्द काय वापरतो? हे नव्या कराराचं रक्त आहे. अशा प्रकारचं ती आठवण. आणि मग शेवटी आता कार्यक्रम संपत आलेला आहे. अशा वेळेला छोट्या मुलाला दरवाजासमोर पाठवलं जातं आणि विचारलं जातं, बघ एलिया संदेष्टा आलाय का? कारण यहुदी समाजाची समज काय आहे की वल्हांडण सणाच्या वेळेला किंवा सुंता सुरू असताना एलिया येणार आहे. आणि वल्हांडण सण सुरू आहे म्हणून पोराला त्या ठिकाणी पाठवलं जातं. ते पोर परत येऊन सांगतं की एलिया आलेला नाही. मग तो जो कुटुंब प्रमुख आहे तो शेवटचा प्याला आपल्या हातामध्ये पकडतो. त्या प्याल्याला नाव आहे हालेल. आपण हालेलुया हा शब्द वापरतो, तो तिथूनच आलेला आहे. हालेल म्हणजे गौरव किंवा स्तुती. की तो शेवटचा प्याला दाखवून अशा प्रकारे कुटुंब प्रमुख सांगतो, आपल्याला परत एकदा जेरुसलेमला वल्हांडण सणासाठी यायचं आहे. कदाचित पुढच्या वर्षी एलिया संदेष्टा येईल. हा सगळा प्रसंग कशासाठी सांगण्यात आलेला आहे? सगळ्यात मोठा सोहळा आहे वल्हांडणाचा सोहळा. आपल्या ख्रिस्ती लोकांसाठी त्याचं काय महत्त्व आहे?
पवित्र मिस्साबलीची संपूर्ण जी रचना आहे ती रचना आपल्या वल्लांडण सणामधून आपण घेतलेली आहे. सगळ्या गोष्टी ज्या तिथे केल्या जातात त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मिस्सामध्ये करत आहोत असं आपल्या लक्षात ह्या ठिकाणी येत आहे. दुसरा सण आहे मंडपाचा सण, ज्याच्याविषयी आता आपण ऐकलेला आहे की त्या मंडपाच्या सणामध्ये पार्श्वभूमी कोणती आहे. इस्रायली लोक इजिप्तच्या गुलामगिरीतून निघाल्यानंतर सिनाय पर्वतावरती त्यांना 10 आज्ञा मिळाल्या. नंतर त्यांचा प्रवास सुरू झाला. त्या प्रवासामध्ये अधूनमधून त्यांना तंबूमध्ये राहण्याची वेळ आली. त्याची एक आठवण म्हणून जेरुसलेमच्या मंदिराभोवती तंबू ठोकून त्या ठिकाणी ते 8 दिवस राहायचे. 8 दिवस तो सोहळा. कालांतराने त्याला आणखी दुसरं एक रूप आलं की वर्षभर परमेश्वराने आपल्याला जे काही दिलेलं आहे, जे फळफळावळ दिलेले आहेत, जी नवीन गुरढोरं दिलेली आहेत, जे नवीन तेल दिलेलं आहे, जो नवा द्राक्षरस दिलेला आहे, तो सगळा घेऊन त्या ठिकाणी यायचं आणि 8 दिवस अशा प्रकारे तिथे सोहळा साजरा केला जायचा. तो मंडपाचा सण. त्या मंडपाच्या सणाच्या पार्श्वभूमीवरती प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आलेला आहे. त्या ठिकाणी मग याजक असायचे, ते पाणी शिंपडायचे. येशू सांगत आहे असं बाहेरच्या पाण्याची गरज नाही, त्याच्या अंतःकरणामधून पाण्याच्या नद्या वाहतील, त्याने फक्त माझ्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. त्यावेळेला त्या ठिकाणी मोठे लाईट्स लावले जायचे मेणबत्त्यासारखे. त्याचा प्रकाश संपूर्ण जेरुसलेममध्ये पोहोचायचा. त्या पार्श्वभूमीवरती आता पुढचा अध्याय अध्याय 8 वचन 12 त्यामध्ये येशू सांगतो, मी जगाचा प्रकाश आहे. तुम्हाला अशा बाहेरच्या मेणबत्त्या लावण्याची गरज नाही. प्रकाश आतमधून माझ्यामधून येणार आहे, त्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तुम्ही विचार करा, अशी यहुदी धर्माची पार्श्वभूमी त्या सोहळ्याला लाभलेली आहे. तो मंडपाचा सोहळा त्या ठिकाणी साजरा होत आहे. रूपांतराच्या वेळेला संत पीटरने येशूला सांगितलं, प्रभूजी आपण इथे आहोत, चांगलं आहे, आपण 3 मंडप उभे करू. काही बायबल अभ्यासकाच्या मते तो कदाचित मंडपाच्या सोहळ्याचा काळ असेल, म्हणून त्याला तशा प्रकारची सूचना झाली की आपण इथे देखील मंडप उभे करू, की जो मंडपाचा सोहळा लोक खाली साजरा करत आहोत आपण इथे साजरा करूया. अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आपल्यासाठी चिंतन कोणतं? आपला मंडप कुठे आहे? ही साक्रामेंताची पेटी, की ज्या साक्रामेंताच्या पेटीमध्ये अहोरात्र प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी उपस्थित असतो आणि त्याच्या भोवती असलेलं आपलं हे चर्च हा मंडप आहे. ह्या मंडपामध्ये आपल्याला संपूर्ण आठवड्याचं जे काही परमेश्वराने केलेलं असतं ते रविवारच्या दिवशी आणायचं असतं, त्याचा गौरव आणि त्याची स्तुती करायची असते. आणि मग तिसरा सोहळा आपणा सर्वांच्या परिचयाचा पेंटेकॉस्ट. आपण ख्रिस्ती धर्मामध्ये पेंटेकॉस्ट म्हणताबरोबर ताबडतोब पवित्र आत्मा आठवतो. पण एक गोष्ट विसरायची नाही की ओरिजिनली हा यहुदी सोहळा आहे. आणि तो यहुदी सोहळा कशासाठी साजरा केला जायचा? वल्लांडण सणाच्या दिवसापासून 50 दिवस म्हणजे 7 आठवडे मोजायचे आणि मग 50व्या दिवशी तो पेंटेकॉस्टचा सोहळा साजरा केला जायचा. तर अशा प्रकारचा तो सोहळा आहे. असं म्हणतात की त्याच दिवशी 10 आज्ञा देण्यात आल्या. असं म्हणतात की त्याच दिवशी दावीद जन्माला आलेला होता. म्हणजे अशा प्रकारची यहुदी बॅकग्राऊंड आहे. आणि शिष्य अशा प्रकारे एकत्र जमलेले असतानाच पवित्र आत्मा प्रेषितांवरती उतरला. म्हणून आपल्यासाठी पेंटेकॉस्ट म्हणजे पवित्र आत्म्याच्या आगमनाचा सोहळा असा आपला यहुदी आणि ख्रिस्ती धर्मामध्ये विशिष्ट प्रकारचं नातं आहे. यहुदी धर्मामध्ये आणखी एक प्रकारचा सोहळा साजरा केला जायचा, मंदिर समर्पणाचा सोहळा. तो मंदिर समर्पणाचा सोहळा मक्काबीच्या काळामध्ये सुरू झाला. ते मंदिर भ्रष्ट करण्यात आलेलं होतं. डुकराचं मांस त्या मंदिरामध्ये ठेवण्यात आलेलं होतं. अँटिओकस एपिफनस चौथा ह्या ग्रीस सम्राटाने ते सर्व दुष्कृत्य केलेलं होतं. सायमन मकाबियोस, जुदास मकाबियोस, जोनाथन मकाबियोस ह्या सगळ्या बांधवांनी एकत्र येऊन त्यांच्या विरुद्ध लढा दिला. ते मंदिर पुन्हा आपल्या ताब्यात घेतलं, मंदिराचं शुद्धीकरण केलं, वल्लांडण सण साजरा केला आणि अशा प्रकारे मंदिर समर्पणाचा सोहळा साजरा केला. त्यासाठी मंदिर समर्पणाचा सोहळा ते इस्रायली लोक साजरा करायचे. त्याला हनुका बोलायचे. अशासाठी की तो प्रकाशाचा सोहळा. त्या दिवशी संपूर्ण परिसर प्रकाशाने उजळून गेला पाहिजे, मेणबत्त्या लावल्या जायच्या आणि अशा प्रकारे परमेश्वराचे आभार मानले जायचे. त्या व्यतिरिक्त शब्बात असा कार्यक्रम साजरा केला जायचा. शब्बाताला देखील यहुदी धर्मामध्ये विशिष्ट असं स्थान आहे. शब्बात सोहळा कशासाठी साजरा करायचा? 2 कारणासाठी. एक कारण म्हणजे आपले गुलाम, आपले गुरढोरं आणि आपण स्वतः थोडीफार आपल्याला विश्रांती मिळाली पाहिजे.
साक्षात परमेश्वराने विसावा घेतला 7व्या दिवशी, तसा माणसाने देखील विसावा घेतला पाहिजे. सुबह और शाम काम ही काम, अशा प्रकारे काही लोकांची गत असते. कधीच विश्रांती नाही, आईला तर कधीच विश्रांती मिळत नाही. प्रभू परमेश्वर सांगत आहे, विसावा घ्या. अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. पण तो विसावा घेण्यासाठी आपण कधी कधी असा ब्रेक घेणं गरजेचं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं कारण, तो दिवस परमेश्वराने शब्दात पवित्र केलेला आहे, माणसाने तो पवित्र पाळला पाहिजे. त्याच्यासाठी शब्दात दिवशी वेगवेगळ्या प्रकारचं प्रार्थनाचं आयोजन केलं जायचं. शब्दात दिवशी जास्त मेहनतीचं काम करू नये, तर परमेश्वराच्या सहवासात वेळ घालवावा, अशा प्रकारचा विचार मांडण्यात आलेला होता. प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झाल्यानंतर प्रारंभीच्या ख्रिस्त सभेतील यहुदी ख्रिस्ती हे शब्दातवारी नाही तर रविवारच्या दिवशी एकत्र यायला लागले. शब्दात कधी सुरू होतो? शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता आणि शनिवारी संध्याकाळी 6 वाजता संपतो. अजूनही यहुदी समाजामध्ये शब्दात शनिवारच्या संपूर्ण दिवसात साजरा केला जात असतो. रविवारचा दिवस त्या कशासाठी नंतर निवडण्यात आला? कारण रविवारच्या दिवशी येशूचं पुनरुत्थान झालं. त्याची दर्शनं बऱ्याच वेळा रविवारच्या दिवशी झालेली आहेत. आठवड्याच्या पहिल्या दिवशी, नंतर 8 दिवसांनी, म्हणजे रविवारच्याच दिवशी. आणि पवित्र आत्मा रविवारच्या दिवशी त्यांच्यावरती अवतरला असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणून आता येशू जेव्हा केव्हा येईल तेव्हा तो रविवारच असेल, अशा प्रकारची एक ठाम समजूत प्रारंभीच्या ख्रिस्त सभेची झाली. आणि त्यांनी आठवड्याच्या पहिल्या दिवशी घरोघरी एकत्र येण्याचं सुरुवात केली आणि ते आपण रविवारच्या दिवशी साजरा करत असतो. त्या व्यतिरिक्त योम किपूर नावाचा एक सोहळा असतो. खरं पाहता हा प्रायश्चित्ताचा दिवस. लेवीय हे पुस्तक आहे, अध्याय 16. त्यामध्ये त्याचं संपूर्ण वर्णन दिलेलं आहे की कशा प्रकारे लोकांनी एकत्र यावं, आपल्या पापांची कबुली द्यावी, मग त्यांच्यावरती रक्त शिंपडलं जावं आणि त्यांनी परमेश्वराची समट केलेलं आहे हे दर्शविलं जावं. अशा प्रकारचा योम किपूर म्हणजे प्रायश्चित्ताचा दिवस साजरा केला जायचा. आणि शेवटचा सोहळा आहे पुरीम. पुरीम नावाचा जो सोहळा आहे तो एस्तेरच्या पुस्तकामध्ये देण्यात आलेला आहे की त्या ठिकाणी इस्रायली लोकांवरती, यहुदी समाजांवरती मोठं संकट आलेलं होतं की राजाचे कान त्या सरदाराने फुंकलेले, हामान नावाच्या सरदाराने. आणि राजाने एक फतवा काढलेला की सगळ्या देशांमध्ये जिकडे कुठे यहुदी समाज पसरलेला आहे त्यांना संपूर्णपणे नष्ट करायचं. आणि मग मोठ्या चमत्कारिकरित्या परमेश्वराने त्या सगळ्या लोकांची सुटका केली. एस्तेर जी स्वतः यहुदी होती, तिचा चुलता मोर्देकाय, ह्याच्या सगळ्या एकंदर सांगण्यावरून राजाच्या लक्षात आलं की हा हामान जे करतो आहे ते कटकारस्थान आहे. शेवटी हामानला ठार करण्यात आलं, इस्रायली लोकांना मुक्ती देण्यात आली. त्याच्यासाठी पुरीम हा सोहळा त्या ठिकाणी अजूनही साजरा केला जात आहे. हे सगळे सोहळे आता एका बाजूला आपण ठेवायचे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या ख्रिस्ती धर्मामध्ये 7 सोहळे आपण साजरे करत असतो, त्याकडे लक्ष द्यायचं. पहिला सोहळा आहे बाप्तिस्म्याचा. बाप्तिस्म्याच्या सोहळ्याद्वारे माणूस परमेश्वराचं लेकरू बनत असतो. त्याद्वारे एक विशेष कृपा आपल्याला दिली जात असते. म्हणून बाप्तिस्म्याचा साक्रामेंट कधीच रिपीट केला जात नाही. न पुसणारा ठसा माणसाच्या आत्म्यावरती उमटवला जात असतो. अशा प्रकारचा तो प्रसंग आहे. तो पहिला प्रसंग आहे बाप्तिस्म्याचा सोहळा. त्यानंतर दुसरा सोहळा आहे पवित्र आत्मा स्वीकारण्यासाठी दृढीकरणाचा सोहळा. आता आपण प्रौढांना दृढीकरण उशिरा देत असतो. त्यावेळेला प्रौढांचा बाप्तिस्मा असायचा, म्हणून बाप्तिस्मा, दृढीकरण आणि प्रथम ख्रिस्त शरीर असा क्रम असायचा. म्हणून तो दृढीकरणाच्या वेळेला प्रत्येक व्यक्ती पवित्र आत्म्याचं मंदिर आहे ह्याच्यावरती पुन्हा एकदा नव्याने शिक्कामोर्तब केला जात असतो. तो एक सोहळा, परमेश्वराच्या आत्म्याचं आगमन आपल्यामध्ये झालेलं आहे, त्याची फळं, त्याची दानं, त्याची चिन्ह, त्याची कार्ये आपल्याद्वारे सुरू राहणार आहेत. तशा प्रकारचा तो एक अगणित वेगळा असा सोहळा माणसाच्या जीवनामध्ये सुरू होत असतो. आणि पवित्र ख्रिस्त शरीर व्यक्ती स्वीकारत असते. आज देखील आपण फर्स्ट होली कम्युनियनच्या वेळेला मोठा सोहळा साजरा करत असतो. माझ्या मुलाने फर्स्ट होली कम्युनियन स्वीकारलेला आहे, त्याचा आनंद आपण साजरा करत असतो.
माणसाच्या हातून चूक झाल्यानंतर माणसाला पुन्हा एकदा सोहळा साजरा करता यावा, जी हाडं जणू काही पापामुळे ठेचली गेलेली आहे ती पुन्हा एकदा उल्लसित व्हावीत आणि माणसाने उल्हास करावा, म्हणून पापनिवेदन प्रायश्चित्त साक्रामेंट माणसाला दिलं जात असतं. आजारामुळे जर्जर झालेलं हे शरीर सोहळा साजरा करू शकत नाही किंवा कदाचित मरणासन्न अवस्थेमध्ये असतं. अशा वेळेला मार्गावरील जणू काही एक अन्नाची शिदोरी व्यक्तीला दिली जात असते, पवित्र तेल लावलं जात असतं, कम्युनियन दिलं जात असतं, पवित्र पाणी शिंपडलं जात असतं आणि प्रभूच्या भोजनामध्ये सहभागी होण्यासाठी त्या व्यक्तीच्या मनाची आत्म्याची तयारी केली जात असते. गुरुदीक्षेचा सोहळा की विदाउट द चर्च देर कॅनॉट बी युकरिस्ट अँड विदाउट द युकरिस्ट देर कॅनॉट बी द प्रिस्ट. म्हणजे धर्मगुरू विना मिस्सा असू शकत नाही आणि मिस्सा विना धर्मगुरू असू शकत नाही. अशा प्रकारचं ते नातं आहे. तो एवढा मोठा सोहळा, एक धर्मगुरू आपल्याला मिळत असतात त्यावेळेला आपण मोठा सोहळा साजरा करत असतो. तो साक्रामेंट बघत असताना आपल्या लक्षात येईल कशा प्रकारचा हा सोहळा आहे की परमेश्वर स्वतः जणू काही प्रति ख्रिस्त म्हणून त्यांना अभिषिक्त करत असतो आणि आपल्याला मार्गदर्शन आणि मदत सहाय्य करत असतो, पवित्र करत असतो. आणि मग शेवटी लग्न सोहळा. अशा प्रकारे हे सगळे 7 साक्रामेंट आहेत. जिवंत पाण्याच्या नद्या जणू काही आपल्या ख्रिस्त सभेमध्ये अहोरात्र वाहत आहेत. हे कृपेचे 7 निखळते खळखळते अशा प्रकारचे झरे वाहत आहेत. आपण आता स्वतःला प्रश्न विचारायचा आहे. लवकरच आता सोहळेबाजीला सुरुवात होणार आहे. आपल्याकडे लग्न सराई सुरू होणार आहे. काही कुटुंबामध्ये लग्नाची तयारी सुरू झालेली आहे. फर्स्ट होली कम्युनियन देखील 1 महिन्याभरामध्ये आपली मुलं घेणार आहेत. स्वतःला आता प्रश्न विचारायचा आहे की ही सगळी साक्रामेंट आहेत, त्या ठिकाणी श्रद्धेचा सोहळा साजरा केला जाणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांमध्ये हळूहळू आता ती चांगली पद्धत सुरू झालेली आहे की जो काही खर्च होईल त्याच्यातला एक थोडासा निधी बाजूला ठेवायचा, उदात्त कार्यासाठी कोणाला तरी नेऊन द्यायचा. मग आता आपल्याकडे उदात्त कार्य आहे, आपल्यासमोर मोठा प्रकल्प आहे. म्हणून सोहळेबाजी करत असताना जर स्वतःला सांगितलं ह्या वर्षी जो काही सोहळा मी साजरा करीन त्याच्यातली एक 10% किंवा 15% रक्कम मी माझ्या चर्चच्या बांधकामासाठी बाजूला करून ठेवणार आहे. कशासाठी? हा श्रद्धेचा सोहळा साजरा करण्यासाठी. माझ्या डोक्यावरती जे छप्पर असणार आहे त्याच्यामध्ये माझा देखील हा एवढा खारूचा वाटा असणार आहे. हे सगळं कशासाठी सांगायचं? श्रद्धेचा सोहळा साजरा करण्यासाठी पोटाला चिमटा घ्यावा लागतो. मदर तेरेसा ह्याने किती सुंदर सांगितलेलं आहे, गिव्ह टिल इट हर्ट्स. जोपर्यंत चिमटा बसत नाही तोपर्यंत तुम्ही दिलेला आहे त्याला काही किंमत नाही. तुम्हाला वाटलं पाहिजे काहीतरी माझ्या हातातून गेलं, भरपूर आहे त्याच्यातून दिलं तर काही वाटत नाही. त्या विधवा स्त्रीप्रमाणे म्हणजे सोहळा जर साजरा करायचा असेल तर अशा प्रकारे त्याग करण्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे. असं जीवन ज्यावेळेला आपण जगाला सुरुवात करत असतो त्यावेळेला येशूने जे शब्द योहानाचं शुभवर्तमान अध्याय 7 वचन 37 सांगितलेले आहेत की जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या हृदयातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.